प्रभू येशूमध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. ह्या वेळेला आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्हाला प्रार्थनेमध्ये आणलं, धन्यवाद देतो. सहाय्य केलं, धन्यवाद देतो. आशीर्वाद दिला, धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ह्या वेळेला आपण योहान शुभवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 3रं वचन पाहणार आहोत. योहान 3:3. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. येशू त्याला म्हणाला, निकोदेमसला, की नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नवीन जन्म, पुनर्जन्म, देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी नवीन जन्म, पुनर्जन्म, स्वतःच्या मनाचे नवीनीकरण करणं फार महत्त्वाचं आहे. प्रभू म्हणतो, तुम्ही नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. नव्याने जन्म पुष्कळ ख्रिस्ती लोकांना अजून पण कळलेला नाही. यशायाच्या भविष्यवाणीप्रमाणे ते पण आज गाढ निद्रेमध्येच आहेत. ऐकतात पण कळत नाही, पाहतात पण दिसत नाही. काय कारण आहे? कारण मनाचा पालट नाही. मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये जुन्या जन्माचे परिणाम, दुष्परिणाम कुठेतरी राहून गेलेले आहेत. आमचा नवीन जन्म पूर्ण झालेला नाही आहे. आणि जोपर्यंत नवीन जन्म पूर्ण होत नाही, कोणीही देवाच्या राज्यात जात नाही. सार्वकालिक जीवनामध्ये कोणीही जाणार नाही. तो कोणीही असो, तो कितीही मोठा लीडर असो, बिशप असो, संदेष्टा असो, पास्टर असो, सुवार्तिक असो, इव्हँजलिस्ट असो, टीचर असो, स्वर्गाच्या राज्यात नाही जाता येणार. प्रभू येशूच्या तोंडचं वाक्य आहे. तुमचा मनाने पालट झाला पाहिजे. तुमचा जुना स्वभाव तुम्ही टाकून दिला पाहिजे. जुन्या सवयी तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत. जुने दुर्गुण तुमच्यातून निघून गेले पाहिजेत. राईच्या दाण्या एवढाही जुना स्वभाव तुम्हाला ठेवता येणार नाही. जुने दुर्गुण तुम्हाला ठेवून चालणार नाहीत. कारण सगळं काही नवीन आहे. तर प्रभूला नवीनच पाहिजे. प्रभूला जुनं काहीच चालणार नाही. प्रभू जुन्याची अपेक्षा करत नाही. स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुम्हाला नवीन जन्माचा अनुभव घ्यावाच लागेल. आणि जर तुमचा नवीन जन्म झालेलाच नाही आहे, होतच नाही आहे, अनंतकालिक जीवनाची, सर्वकालिक जीवनाची आणि मृत्यूनंतर मिळणाऱ्या सुखसमाधानाची अपेक्षा आजच सोडून दिली पाहिजे. मनाचा पालट झालाच पाहिजे. तुमचे सर्व दुर्गुण तुम्हाला सोडावे लागतील. स्वभाव बदलावा लागेल. स्वभावामध्ये बदल घडवून आणावा लागेल. बोलणं, चालणं, ऐकणं, पाहणं, आचरण वचनाप्रमाणे, प्रभू येशूच्या इच्छेप्रमाणे करावंच लागेल. आणि जर आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे जर वागत नाही, आमच्या स्वर्गाच्या राज्यात जाण्याला खूप मोठा अडथळा आहे. आम्ही जाऊ शकत नाही. कोणत्या पद्धतीने आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार? कोणाच्या साह्याने आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार? कोणाच्या मदतीने आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार? जरी प्रभू येशूने आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे, याचा अर्थ असा नाही की ज्याने जो विचार केला आणि तो स्वर्गाच्या राज्यात गेला. विचार करणारे स्वर्गाच्या राज्यात गेले, शक्य नाही. विचार करून नाही होणार. अनुकरण करावं लागेल. प्रभू येशूचं अनुकरण करावं लागेल. प्रभू येशूच्या पद्धतीप्रमाणे चालावं लागेल. प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे चालावं लागेल. प्रभू येशूचं ऐकावं लागेल. तर आम्ही नवीन जन्माचा अनुभव घेऊ शकतो आणि तरच आम्ही स्वर्गीय सुखाचा आनंद घेऊ शकतो, अनंतकालिक जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. अन्यथा नाही. आम्हाला शिकवणारे टीचर्स, आम्हाला शिकवणारे पास्टर्स हे सुद्धा नाही जाऊ शकणार जर त्यांचा नवीन जन्म झालेला नसेल. कोणीच नाही. प्रत्येकाला वैयक्तिकरित्या नवीन जन्माची गरज आहे आणि नवीन जन्म झालाच पाहिजे. आणि जर नवीन जन्म त्यांचा होतच नाही आहे, तर अनंतकालिक नाशासाठी प्रत्येकाची तयारी झाली पाहिजे. अनंतकालिक नाश हाच सर्वांचा शेवट. आम्ही कोणत्याच पद्धतीने अनंतकालिक नाश टाळू शकत नाही. यावेळेला आपण प्रार्थना करू. प्रभू येशू, धन्यवाद देतो या क्षणासाठी. प्रत्येकाला समंजसपणा दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आई. आमेन.